नेवासाच्या सौ अमृता श्रीकांत नळकांडे यांना हिंदुत्व शौर्य पुरस्कार 2025 दिनांक 8 जून रोजी समस्त हिंदू बांधव संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या किल्ले राजगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या 2 दिवसीय उत्सवात पालखी सोहळा, व्याख्याने, पोवाडे, मर्दानी खेळ, देवी पद्मावतीचा जागरण गोंधळ अशा विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। 9 जून रोजी राज्याभिषेक सोहळ्यानंतर समाजात जनजागृती आणि हिंदू धर्माच्या सेवेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना हिंदुत्व शौर्य पुरस्कार 2025 देऊन गौरवण्यात आले। या पुरस्काराने नेवासा येथील सौ अमृता श्रीकांत नळकांडे यांचा सन्मान करण्यात आला। सौ अमृता ताईंनी समाजमाध्यमांद्वारे हिंदू जनजागृतीसाठी शिबिरे, मेळावे आणि महिलांचे संघटन करून त्यांच्या सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे। त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना धर्मासाठी दिलेल्या योगदानाबद्दल हा सन्मान प्रदान करण्यात आला। या कार्यक्रमाला हबप रोहिदास बापू चोरघे, कीर्तनकार संग्राम बापू भंडारे, आमदार सुनील शाळके, गोरक्षक मिलिंद एकबोटे, समस्त हिंदू बांधव संस्थेचे धर्मसेवक तसेच सोनालीताई पडवळ, चारुताताई कडूरकर यांच्यासह अनेक शिवभक्त मान्यवर उपस्थित होते। या सन्मानानंतर नेवासा परिसरासह तालुक्यातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून सौ अमृता नळकांडे यांना अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। त्यांच्या पुढील सामाजिक व धार्मिक कार्यास सर्व स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत। अमृता नळकांडे यांना हिंदुत्व शौर्य पुरस्कारानं गौरवण्यात येत आहे। टाळ्यांच्या गजरामध्ये पुन्हा एकदा त्यांचा आपण या ठिकाणी स्वागत करूया। चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चाललं नसतं, उंच भरारी मारणाऱ्याला आव्हानाचं भान नसतं। शिवप्रतिमा देऊन अमृताताईंचा या कार्यक्रमाच्या निमित्तानं दुर्गराज राजगड या ठिकाणी हिंदुत्व शौर्य। राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट।